राज्य महिला आयोगाच्या वतीनं मासिक पाळी दरम्यानची पगारी रजा योग्य की अयोग्य या संदर्भातलं चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे. तर विषय हा अतिशय संवेदनशील आहे, कारण की जरी आम्ही फार एआयच्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये आलो असलो तरी काही गोष्टी अजूनही आम्हाला अशा वाटतात की त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे, किंवा काही ठिकाणी आजही आम्ही मागे पडतो. या सगळ्यांमध्ये मी कायम सांगते की मला मुलगी नाही पण मुलगा आहे. पण माझा मुलगा वयात येताना देखील मी त्याला मासिक पाळी कशी असते, त्यामध्ये आई म्हणून मला काय त्रास होतो किंवा एखाद्या महिलेला कसा त्रास होतो हे मी त्याला सांगितलं होतं, कारण मला सांगणं गरजेचं वाटलं. आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की या दिवसांमध्ये आईला त्रास होतो, तेव्हा ते कामात मदत करायला तर लागला, पण आईला वेदना होतात, जी गोष्ट मला नाहीये पुरुष म्हणून, पण आई म्हणून आईला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागत असेल तर त्या वेदनेच्या काळात त्या दिवसांमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे असं त्याला जाणवलं. आणि म्हणून मला कायम असं वाटतं, हा कुठलाही कार्यक्रम असला तो महिलांच्या संदर्भात असला तर प्रकर्षाने आमचं लक्ष असतं. महिला म्हणून आमच्या वेदना आहेच, आणि आमचा लढा आत्ताचा नाहीये, 250 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी सुरू केलेला हा लढा आमचा अजूनही चालू आहे. त्याच्यामुळे आमच्या प्रश्नांसाठी आम्ही बोलूच, आम्ही लढूच, पण ज्यावेळेस पुरुषांना आमची मानसिकता समजेल तेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही प्रगतीकडे चाललोय असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेले पुरुष बांधव, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देईल. या चर्चासत्राच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित राहिलेले, या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिलांना समजून घेत असताना पुरुषांची मानसिकता बदलली तर बरेचसे प्रश्न हे कमी होणार आहेत. आणि म्हणून आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. या खरं तर मासिक पाळी हा स्त्रीचा नैसर्गिक प्रवास आहे. यामध्ये केवळ मासिक पाळी याच्यावर चर्चा नसून तो तिच्या आरोग्याचा विषय, याच्यावरती देखील चर्चा झाली पाहिजे. आज तज्ञ पॅनलिस्ट आपल्यामध्ये आहेत. या पॅनलिस्ट कडून आम्हाला निश्चितपणाने हे अपेक्षित आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय आणि महाराष्ट्रामध्ये 13 कोटी जनतेमध्ये 7-7.5 कोटी महिला भगिनी आहेत. त्यांचा प्रश्न आज तुमच्या चर्चेतून मांडला जातो. त्याच्यामुळे केवळ महिला भगिनीच नाही तर नुकतेच ज्यांनी वयात येताना ही सुरुवातीची पाळी अनुभवलेली आहे, मासिक पाळीच्या वेदना अनुभवतात आहेत, तरुण वयातल्या मुली असतील, विद्यार्थिनी असतील, कॉलेजवयीन तरुणी असतील, वर्किंग वुमन्स असतील. आणि ज्या पद्धतीने मी म्हणते की आता आयटी सेक्शन आहे, याच्या तंत्रज्ञानामध्ये रात्रपाळीच्या वेळेसही अनेक महिलांना कामासाठी थांबावं लागतं, प्रवास करावा लागतो. आणि या सगळ्यांमध्ये आदिवासी वाड्या, वस्त्या आणि पाड्यांवरच्या माझ्या महिला भगिनींचा प्रश्न हा मासिक पाळीशी निगडीत असल्याने, पण तो तिच्या वेदनेशी सुद्धा निगडीत आहे, तो तिच्या समानतेशी सुद्धा निगडीत आहे, तो तिच्या भावनेशी सुद्धा निगडीत आहे, तो तिच्या सन्मानाशी सुद्धा निगडीत आहे. त्याच्यामुळे आजच्या या पॅनलच्या डिस्कशन मध्ये आपण सगळ्याच गोष्टींचा उहापोह करावा ही आमची अपेक्षा आहे. या विचारांचं मंथन व्हावं आणि त्याच्यामधून जे सकारात्मक निर्णय आपल्याकडून घेतला जाईल तो आम्ही राज्य शासनाकडे पाठवणार आहोत. पण यामध्ये खऱ्या अर्थानं हा विषय कायम चर्चेचा राहिलाय की मासिक पाळीवर चर्चा करायची का नाही करायची, आणि ही चर्चा अशा पद्धतीने व्हावी का, आणि मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी का मिळाली पाहिजे, का नाही दिली पाहिजे, याच्या संदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. समाजामधून संमिश्र अशी प्रतिक्रिया कायम याबाबत उमटत असते. पण खऱ्या अर्थानं गेल्या 4 दिवसापासून आमच्या पद्मश्री असतील, आमच्या नंदिनी मॅडम असतील, माझा आयोगाचा स्टाफ असेल, जेव्हापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांशी संपर्क साधतोय, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून याची प्रसिद्धी करत असताना अनेकांनी फोन करून सांगितलं, कमेंट्स केल्या, प्रतिक्रिया दिल्या. काहींनी सांगितलं हो सुट्टी मिळाली पाहिजे, काहींनी सांगितलं सुट्टी कशा करता दिली पाहिजे, आम्हाला कमी सुट्टी देऊन कमी लेखू नये. त्याच्यामुळे हा एक मनामधला दुय्यम भाव कुठे येतोय का आणि तो कशामुळे येतोय, तर याची सुद्धा चर्चा या निमित्तानं झाली पाहिजे. खरं तर मासिक पाळीच्या दरम्यान जवळजवळ 70 ते 75% महिलांना वेदनांना सामोरं जावं लागतं, आणि ह्या त्याच शरीरावरती अवलंबून असतं तिचा सामना ती कशा पद्धतीने करत असते. खरं तर या विषयावर फारसं घरामध्येही बोललं जात नाही, बाहेरही बोललं जात नाही, मैत्रिणींमध्ये कुजबूज मात्र होत असते, पण उघडपणे आम्ही आमच्या भावना व्यक्त करू शकत नाही. आजचं हे खुलं व्यासपीठ चर्चेचं पॅनलिस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन जातोय. आणि म्हणून मला असं वाटतं की ही चर्चा जी होईल ती चर्चा कोणताही विषय असू दे, तुम्हाला सकारात्मक वाटली तर ती मांडा, नकारात्मक वाटली तर तीही जरूर मांडा, कारण की शेवटी प्रत्येकाच्या अभिप्रायाचं, प्रत्येकाच्या म्हणण्याचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आणि शेवटी हा जो मनातला भाव आहे तो प्रातिनिधिक स्वरूपात त्या त्या क्षेत्रातल्या महिला भगिनींचाही असणार आहे.
त्याच्यामुळे आता ही सुट्टी देत असताना त्याच्यामध्ये ती आरोग्य सवलत आहे का, ती कशा स्वरूपाची असावी, आणि मासिक पाळी ही देत असताना त्याच्यामध्ये सशुल्क सुट्टी असावी. इतर ठिकाणी ज्या पद्धतीची राज्यांनी निर्णय घेतलेला आहे, आणि हा निर्णय घेत असताना खऱ्या अर्थानं तो निर्णय मला असं वाटतं बिहारने सगळ्यात पहिले घेतला, ज्याच्याकडे आपण फार वेगळ्या भावनेने पाहत असतो. तर बिहारने ज्यावेळेस निर्णय घेतला तो 1992 मध्ये घेतला. 1992 मध्ये बिहारने निर्णय घेतला की महिलांना सुट्टी दिली गेली पाहिजे. त्याच्यानंतर कर्नाटक सरकारने घेतला 2025, म्हणजे गेल्या वर्षी कर्नाटक सरकारने घेतला, आणि त्याच्यामध्ये त्यांना 1 दिवसाची सशुल्क रजा मंजूर केली, म्हणजे वर्षाच्या 12 ते अशा सुट्ट्या त्यांना देण्यात आल्या. ओडिसा राज्याने 15 ऑगस्ट 2024 रोजी निर्णय घेतला, म्हणजे 2 वर्षापूर्वीचा ओडिसा राज्याचा निर्णय झाला, आणि ओडिसाने 1 दिवसाची सशुल्क सुट्टी जाहीर केली. केरळ राज्याने 2023 पासून उच्च शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा याच्यामध्ये विचार केला आणि त्यांना मासिक पाळीची सुट्टी जाहीर केली. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना परीक्षांना आवश्यक असलेली 75% जी उपस्थिती असते त्यातले 2% त्यांनी कमी करून ती 73% असेल तरी चालेल, आणि जी 2% धरली ती मासिक पाळी दरम्यानची धरली. त्याच्यामुळे विद्यार्थिनींना सुद्धा शालेय जीवनापासून तिला जगण्याचा, तिला स्वातंत्र्याचा, तिच्या आरोग्याची आम्ही काळजी घेतोय, तो सन्मानाचा अधिकार आणि एक मनोबल या निर्णयाच्या माध्यमातून दिलं. आणि म्हणून मला असं वाटतं सिक्कीम उच्च न्यायालयाने सुद्धा 2024 मध्ये आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीची सुट्टी असावी असा निर्णय घेतला. आता आपण थोडंसं मागं आहोत असं वाटायला लागलंय, इतक्या सगळ्या राज्यांचे निर्णय झालेले आहेत. इतकंच काय, काही ठिकाणच्या खाजगी कंपनी म्हणजे झोमॅटो असेल, स्विगी असेल, या सगळ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना सुद्धा मासिक पाळीमध्ये सुट्टी दिलेली आहे. मग आता हा विषय येतो की फक्त शासकीय आस्थापनामध्ये सुट्टी पाहिजे का, तर नाही, खाजगी आस्थापनामध्ये पण काम करणाऱ्या महिला भगिनी त्यांना सुद्धा सुट्टी मिळाली पाहिजे. मग शासकीय आणि खाजगी आस्थापनामध्ये सुट्टी मिळाली तर असंघटित म्हणून ज्या महिला काम करतात त्यांचं काय, तर त्यांना सुद्धा सुट्टी मिळाली पाहिजे. त्यांच्या सुद्धा आरोग्याचा विचार करता आला पाहिजे. आणि हा विचार करत असताना असंघटित कामगार म्हणून, म्हणजे अगदी माझ्या ऊसतोड महिला भगिनींचे प्रश्न सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहेत. कदाचित चर्चेच्या ओघामध्ये तो विषय सुद्धा येईल. ऊसतोड महिला भगिनींचा तर मासिक पाळीच्या दिवसामध्ये त्यांचा पगार कमी होतो किंवा त्यांना कामावर घेतलं जात नाही, म्हणून अगदी पिशवी काढण्यापासूनचा त्यांचा वेदनादायी प्रवास आहे, त्याच्यावरती स्वतंत्र असं आम्ही काम करतोय आणि फार मोठ्या प्रमाणात हे काम करत असताना ऊसतोड महिला भगिनींच्या आरोग्याच्या सुविधासाठी विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून बैठका घेत आम्ही जिल्हा पातळीवरती समित्या नेमलेल्या आहेत आणि त्यांचे कोऑर्डिनेटर सुद्धा गेलेले आहेत. गेले 6 महिन्यापासून ही प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू आहे. त्याच्यामुळे तो एक स्वतंत्र विषय आहेच, पण शेवटी महिला म्हणून किती वेदना सहन कराव्या लागतात हे यावरून आपल्या लक्षात येईल. या सगळ्यांमध्ये आपण विचार करत असताना आपल्याबरोबर सर्व तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित आहेत. खाकी वर्दीचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या अश्वितीजी दोरगे आणि त्यांची टीम या ठिकाणी आहे. म्हणजे दिवसा काम करत असताना रात्री पाळीमध्ये सुद्धा अनेक वेळा ह्या प्रवासात असतात, त्यावेळेचा त्यांचा अनुभव आणि त्यांच्या सूचना यामध्ये असतील. निर्मलाताई आहेत, त्याचबरोबर कामगार उपायुक्त निलंबरी भोसले आहेत, आमच्या आरोग्य सेवा संचालक आयुक्त कादंबरी बलकवडे आहेत, आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबेडकर मणोकर तज्ञ डॉक्टर अलका सुब्रमण्यम आहे, सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट लक्ष्मी यादव, पत्रकार श्रीमती शर्मिला कलगुटकर, क्रीडा प्रशिक्षक पूजा सुर्वे. खास करून पूजा, मी जेव्हा यादी पाहिली तेव्हा माझा आग्रह होता असं नाही, क्रीडा विभागातले कोणीतरी असलं पाहिजे, कारण की क्रीडा विभागामध्ये खऱ्या अर्थानं स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या मुलींचा प्रवास आम्ही फार जवळून पाहतोय. आणि मग त्या वेगळ्या ठिकाणी अगदी राज्य पातळीवर, देश पातळीवरती आणि त्यापुढे आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुमचा जेव्हा प्रवास सुरू होतो त्यावेळेस प्रवास आणि आरोग्याचा प्रवास आणि संघर्षाचा प्रवास या सगळ्या गोष्टींतून तुम्हाला जावं लागत असताना तुमचेही प्रश्न वेगळ्या पद्धतीचे असू शकतात. त्याच्यामुळे जो माझा प्रश्न आहे तो कदाचित तुमचा वेगळ्या पद्धतीचा, पण त्या समूहातला असा, आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे सहभाग या ठिकाणी महत्वाचे आहेत. मजली संस्थेचा ॲड्रो डिमोलो या आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहेत आणि मला खात्री अतिशय चांगल्या पद्धतीचं या सगळ्या प्रश्नांचा उहापोह त्यांच्याकडून निश्चितपणाने करण्यात येईल. आजच्या या खरं तर चर्चासत्रामधून जे काही अभिप्राय येतील, जे काही मनोगत येतील, ज्या काही सूचना येतील त्या आम्ही राज्य महिला आयोग म्हणून राज्य शासनाला सादर करणार आहोत. आम्हाला मिळालेला सर्वाधिक महत्वाचा अधिकार म्हणजे आमचं दिवाणी न्यायालय.
आणि दुसरा अधिकार म्हणजे राज्य शासनाला शिफारशी सुचवणं, या शिफारशींच्या माध्यमातून कायद्यांमध्ये बदल करणं किंवा नवीन कायदा अंमलात आणणं ही जबाबदारी राज्य महिला आयोगाची आहे. आणि मला खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं, गेल्या वर्षभरामध्ये आम्ही आयसी कमिटीच्या माध्यमातून म्हणजे कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होऊ नये याच्यासाठीच्या ज्या आयसी कमिटी आहेत, त्यामध्ये पहिले 3 जी-आर होते, त्यामध्ये दुरुस्ती करत पाठपुरावा केला आणि राज्य सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करेल. 22 ऑगस्ट 2025 रोजी नवीन जी-आर अस्तित्वात आला. याच्यामध्ये दंडात्मक कारवाई आणि केवळ आयसी कमिटीच नाही तर आयसी ऑडिट अस्तित्वात आलं पाहिजे यासाठीचा जी-आर निघाला. हे खरं तर राज्य महिला आयोगाच्या पाठपुराव्याचं फलित आणि सातत्याने या सगळ्या विषयांसाठी काम करत असतो. म्हणून आज आपण या माध्यमातून ज्या काही सूचना करतात त्या आम्ही राज्य शासनाला सादर करू. मला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान केला जातो. कोल्हापूरच्या हेरवाडच्या ग्रामपंचायतीमधल्या 2 भगिनींनी जो निर्णय घेतला तो निर्णय होता विधवा प्रथाच्या विरोधात. त्याची प्रचिती म्हणजे राज्य शासनानं महाराष्ट्र शासनाचा जी-आर काढत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू केला. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी महिला चळवळ सुरू होते, महिलांच्या सुरक्षितेसाठीचा लढा सुरू होतो, संरक्षणाचा लढा सुरू होतो आणि महिलांचा सहभाग त्यामध्ये असतो, निश्चितपणाने मला असं वाटतं ही प्रक्रिया निर्णयाच्या अंतिम टप्प्याला पोहोचते. आणि म्हणून आजचा हा चर्चासत्राच्या माध्यमातून आपण जी चर्चा करणार आहोत, मला विश्वास आणि खात्री आहे महाराष्ट्र शासन हे महिलांना सन्मान देणारं सरकार आहे, शासन आहे. आपली जी चर्चा आहे ती शिफारशीच्या माध्यमातून राज्य महिला आयोग जेव्हा मांडेल तेव्हा महाराष्ट्राच्या महिला बाल विकास मंत्री महोदय व त्यांचे सर्व सहकारी या चर्चा कॅबिनेटमध्ये घेऊन एक सकारात्मक निर्णय महाराष्ट्राला देतील आणि एक नवीन कायदा महाराष्ट्रात येईल याची खात्री मला वाटते. आणि तुमच्या उपस्थितीमध्ये तुम्ही सर्वजण या कायद्याचे ज्यावेळेस अंमलबजावणी होईल त्यावेळेस साक्षीदार असताल याचं देखील मला तितकंच अभिमानाने सांगावंसं वाटतं. म्हणून आजची ही चर्चा सुरू करत असताना प्रश्न खूप आहेत. आयोगाच्या माध्यमातून काम करत असताना कालचीच फक्त एक घटना सांगायची. काल मी बदलापूरमध्ये होते आणि बदलापूरमध्ये श्रीबीच विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना समजल्यानंतर हे रॅकेट उघड करत असताना त्याचा पाठपुरावा आयोगाच्या माध्यमातून केला जातोय. अशा अनेक गोष्टी आहेत. पण यामध्ये मी पोलीस आणि आरोग्य विभागाचं कौतुक करेल की बदलापूरमध्ये ज्यांच्या माध्यमातून जे आरोपी आहेत ते नुकतेच तिथं आले होते आणि भाड्याने फ्लॅट घेऊन ज्या पद्धतीचं हे सगळं चाललं होतं, म्हणजे अनधिकृत IVF सेंटर असतील किंवा या सगळ्यांच्या माध्यमातून हे जे काम चालू आहे त्याच्यावरती धाडसत्र घालत कारवाई केलेली आहे, आरोपींना अटक देखील केलेली आहे. पण आता फांद्या तोडायच्या नाहीत, मुळावरती घाव घालायचा त्याच्यामुळे हे रॅकेट जिथं जिथं पसरलंय ते सगळे मुळासकट उखडून टाकायचं आहे. आणि यासाठी राज्य महिला आयोग तर पाठपुरावा करेलच, पण आपण सर्वजण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विभागातले तज्ज्ञ आहात, त्या ठिकाणी आलात. अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टी कुठेही घडत असेल तर आमच्याशी संपर्क साधा. आपणही त्यामध्ये या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात, प्रवृत्तीच्या विरोधात, विकृतीच्या विरोधात लढण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊयात. आणि मग पुढच्या एकदा आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. जाता जाता एका गोष्टीचा मला निश्चितपणाने अभिमान वाटतोय. आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मजूर मंत्री, म्हणजे त्यावेळेस आता कामगार मंत्री म्हणतात त्यावेळेस मजूर मंत्री म्हणायचे, मंत्री असताना त्यांनी महिलांच्या संदर्भातल्या अतिशय चांगल्या पद्धतीचा कायदा केला होता. त्यामध्ये कामाचे तास कमी केले होते, तिच्या प्रसूती रजा मंजूर केली होती, तिच्या सुरक्षितेसाठीचा कायदा केला होता. आणि मला अभिमान वाटतो आमचं राज्य महिला आयोग देखील हे बाबासाहेबांच्याच घटनेतलं पद आहे. आणि आज खऱ्या अर्थाने या गोष्टीवर चर्चा करत असताना बाबासाहेबांनी त्यावेळेस महिलांच्या आरोग्याचा, सुरक्षितेचा विचार केला होता, तो आज अंमलात आणत असताना आपल्याला उशीर झालाय. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे म्हणत आपण निश्चितपणाने एक सकारात्मक पाऊल पुढे टाकून यासाठी चांगल्या पद्धतीची एक चळवळ उभी करत महिलांना तिच्या आरोग्याचा सन्मान देण्यासाठी प्रयत्न करूयात. पुण्याच एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला आयोग हा 30 वर्षापासूनचा आहे. अनेक महिलांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये आवर्जून या सगळ्या गोष्टी समोर मांडल्या, कारण की आयोग काय, आयोगाची मर्यादा काय, प्रणाली काय, त्याच्यामध्ये असलेलं मनुष्यबळ काय आणि या सगळ्यांचा एकंदर अभ्यास करत असताना केवळ महिला आयोग हा बऱ्याच ठिकाणी टीकेचा धनी ठरत जातो. हे मला आवर्जून का सांगावं लागलं, कारण की बऱ्याच वेळा ज्या तक्रारी येतात त्या संबंधित विभागाकडे आम्ही का पाठवतो, कारण की काही ठिकाणच्या आमच्या डिसिजन आणि खालची जी परिस्थिती असते ते दोन्ही बाजूला ऐकून घेऊन न्याय देण्याची ही भूमिका दिवाणी न्यायालय म्हणून आपण पार पाडत असताना दोन्ही बाजूंचं ऐकून घेणं आणि न्याय देणं ही भूमिका यामधून व्हावी हा त्या पाठीमागचा एक उद्देश असतो. आणि त्या विभागाकडे ते गोष्टी पाठवल्या तर साधारणतः विधी सेवेचा निर्णय आम्ही घेणार नसतो, तो विधी सेवा प्राधिकरणच करणार असतो. काउन्सिलिंग सेंटरकडे जाणारा निर्णय हा काउन्सिलिंग सेंटर आमचे काउन्सिलरच करत असतात.
पोलीस स्टेशनची एफआयआर दाखल झाल्यानंतर कोर्टात झालेली प्रोसेस ही कोर्टाच्या माध्यमातूनच होत असते. त्याच्यामुळे ही सगळी एक प्रक्रिया आहे आयोग म्हणून काम करत असताना. बऱ्याच जणांना असं वाटतं की आयोगाकडे तक्रार दिली की आयोगच अंतिम निर्णय घेतो. आयोग निर्णय घेतो, पण त्याच्यामध्ये जी प्रक्रिया जी चालू असते की ते तक्रार आल्यानंतर त्या विधी सेवा असेल, कोर्ट असेल, या प्रोसेस मधून जाताना पोलीस स्टेशनच्या असेल आणि या सगळ्यांमधून आमचं वन स्टॉप सेंटर बरोबर असेल, या सगळ्यांमधून जाताना अंतिम निर्णयाकडे जाताना आम्ही त्या सगळ्यांमध्ये असतो. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं, आपण जी तक्रार दिली अशा अनेक तक्रारी आमच्याकडे येतात, पण गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या तक्रारी येतात त्या केवळ आता एका विभागाकडे न पाठवता त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावरती निर्णय झाला पाहिजे, मार्ग निघाला पाहिजे आणि संबंधितांनी त्याच्या संदर्भातला अंतिम ठोस निर्णय घेऊन त्यामध्ये कायद्यामध्ये अजून काही दुरुस्ती होती का हे करणं गरजेचं आहे. कारण काही ठिकाणी कायद्यांमध्ये पळवाटा असल्यामुळे आम्हाला तरी वाटत असत न्याय दिला पाहिजे, तरी काही ठिकाणी न्याय मिळत नाही हे आम्ही मान्य करतो. आणि म्हणून आता एक भक्कम पाया उभा करत असताना अशा ज्या अनेक गोष्टी समोर येतात त्याच्यासाठी आम्ही असो, आमच्या बरोबरचे सर्व सहकारी सर्व विभागाचे असतील, चर्चा आणि चर्चेच्या माध्यमातून निर्णय घेण्याची प्रक्रिया करतोय. आणि त्याचाच एक भाग म्हणजे आजची ही चर्चा आहे. मग अशी आपणही सांगितलं की 3 वेळा ही चर्चा पुढे गेली. खरं तर नोव्हेंबर मध्ये ही चर्चा घेणार होतो आणि ज्यावेळेस कार्यक्रम ठरला ते आपला हॉल बुक झाला होता. त्यावेळेस निवडणूक आयोगाची आचारसंहिता त्याच दिवशी पत्रकार परिषद घेतली, लागू केली. शेवटी कुठलाही कार्यक्रम करताना आपण 7-8 दिवसाचा एक अवधी ठेवतो, कारण की महाराष्ट्रभरातून महिला येणार असतात. आणि पहिली आचारसंहिता संपताना आम्ही मंडळे आता घ्यायचाच. माझा फार आग्रह होता की आपल्याला ही चर्चा सत्र घ्यायचीच आहे. तर दुसरी आचारसंहिता सुरू झाली आणि जवळजवळ 4.5 महिन्याचा कालावधी या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गेला आणि ठरवलं 8 मार्चच्या अगोदर आपली चर्चासत्राची कार्यक्रम हे पार पडलंच पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं एक दिवसाचा 8 मार्च साजरा करून उपयोग होणार नाही. तर महिलांच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे तो समाजासमोर मांडताना आता मोकळेपणाने आणि खुलेपणाने आम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि म्हणून ही खुली चर्चा आहे. महाराष्ट्र पाहतोय आता महाराष्ट्रामध्ये बंद झाला आठ नाही, तर आईनी मुलाशी सुद्धा बोललं पाहिजे, वडिलांनी मुलाशी चर्चा केली पाहिजे, कारण मुलांमध्ये सुद्धा बदल होत असतात. आणि या सगळ्यांमध्ये फक्त मैत्रिणींमध्ये गॉसिपिंग न करता किंवा मैत्रिणींमध्ये कुजबूज न करता मोकळेपणाने समाजाने तिला स्वीकारला पाहिजे की हा तिचा शारीरिक प्रश्नाचा एक भाग असला तरी तो प्रश्न आरोग्याशी संबंधित आहे, तिला आरोग्याच्या माध्यमातून होईना का आपण सन्मानाच्या नजरेनेच पाहिलं पाहिजे. आणि म्हणून असं मला वाटतं इथून पुढे ही चर्चा मोकळेपणाने करूयात आणि मोकळ्या वातावरणात